वेल मित्रांनो, रितेश दादा खूपच जास्त रागावले आहे विशालवर आणि म्हणाले, की "विशाल मला तुझं तोंड पण बघायचं नाहीये. तू इथून निघून जा." नेमकं काय झालं भाऊच्या धक्क्यावर सर्व काही जाणून घेऊया, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, आजच्या भाऊच्या धक्क्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला हे बघायला मिळेल, की जेव्हा रितेश दादा विशालला म्हणतात, की "विशाल तू काय करत आहे? तू उलटाच गेम खेळत आहेस. तू ज्याच्यासोबत राहतो, ज्याच्याशी तू फ्रेंडशिप केलास चांगली, त्याच्याच मागे त्याच्या पाठीमागे तू त्याचीच बुराई करत आहेस, त्यांचीच बुराई करत आहेस. हे तुझा गेम बरोबर नव्ह का? आणि असले लोक मला बिलकुल आवडत नाहीत. जे समोर एक असतात, मागे एक असतात. म्हणजे तू सरळ-सरळ ह्यांना धोका दिलेला आहे." असे रितेश दादा म्हणाले. तेवढ्यामध्ये विशाल काहीच बोलत नाही. मग रितेश दादा म्हणतात, की "बघ विशाल, तुला गेम खेळायचा असेल ना, तर तू नीट खेळ. तू समोर एक बोलायलास, तू मागे एक बोलायलास, मला काही नाही. ते रूलमध्ये नाही, की मी तुला डाटावंच म्हणून, म्हणजे तुला शिव्या द्यावंच म्हणून. पण हे तुझं गलत आहे, असं मला वाटतं आणि मला असले लोकं आवडत नाहीत. म्हणून ना मला तुझं तोंड पण बघायचं नाही. तू इथून निघून जा. तू जा मधात जाऊन बस." असे रितेश दादा बोलले. तेवढ्यावर विशाल तर काही म्हणत नाही, कारण त्याला त्याची म्हणजे जी चुगली आहे ना, ती सगळ्यासमोर सांगून टाकली आहे रितेश दादांनी. वेल मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला हे बघायला मिळेल, की विशालची पण खूपच जास्त आपल्याला क्लास घेताना दिसणार आहेत रितेश दादा. आणि हे कोण्या गोष्टीहून ते पूर्ण तर आपल्याला कळालं नाही, पण एवढं कळालेलं आहे. वेल काय वाटते तुम्हाला? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेट्ससोबत. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर मित्रांनो.